आणखी एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्रातच होणारी मराठी माणसाची गळचेपी थांबायचं नाव घेत नाहीये। दक्षिण मुंबईतील एका तरुणाला तो मराठी असल्यामुळे नोकरी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मराठी मुलं आम्हाला कामासाठी नको असं मरीन लाईन्स इथल्या राधेश्याम ब्रदर्स या कंपनीने म्हटल्याची माहिती आहे। त्यानंतर या तरुणानं हा प्रकार ठाकरे शिवसेनेच्या निदर्शनास आणून दिला। त्यानंतर उद्धव सेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी अमराठी व्यापाऱ्याला जाब विचारलेला आहे। तर मुंबईमध्ये जी महाराष्ट्राची राजधानी आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं एका जॉबसाठी मराठी माणूस नको असं म्हणत एका व्यापाऱ्यानं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितल्याची माहिती समोर येते। आणि त्याच्यानंतर ज्या तरुणाला नोकरी नाकारलेली होती त्यानं धाव घेतली उद्धव सेनेकडे आणि उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला। 3 मुलांचे बायोडेटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी। नहीं ऐसे नहीं बात हुई है भाई साहब। मी पण मराठी आहे। अरे पण आता इंटरव्ह्यू मध्ये काय इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना, मला नाही माहिती। मराठी माणसाला तुम्ही असं कसं काय करू शकता? मराठी मुलांना ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही हे होत, सूट होत नाहीत। म्हणजे अहो सूट होत नाही, महाराष्ट्रामध्ये धंदाच करू नका ना, मग सूट नाही होत तर। खूप मुलं येऊन 2 दिवसामध्ये गेले म्हणून बोलले, असं नाही। महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम, हे तुम्ही मान्य करताय ना? ते काय बोलले की आमच्या इथे 2 दिवस येतात आणि सोडून जातात, त्यांना अहो पण responsibility अहो मग नाही। महाराष्ट्रात धंदाच करू नका ना। आता बाकी पण मराठी सगळे लोक सगळे आहेत। उसको बोला है यहाँ पे ऑफिस में कि अभी हमको मराठी लड़के सूट नहीं होते नए वाले। सूट नहीं होते तो महाराष्ट्र में धंधा मत करो ना। सुभाष जी एक बात तो इधर पहले मेरे महाराष्ट्र अरे आता सुद्धा त्यांची स्टेटमेंट तीच आहे। इंटरव्ह्यू आलाय तर तुम्ही त्याला सांगा त्याच्या इंटरव्ह्यू आम्हाला जमणार नाही, मराठी मुलांना ठेवणार नाही म्हणजे काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।